मी ना तुम्हाला खमंग शेव करून दाखवते. एक ती खायला बाहेरून चविष्ट लागती आणि काय नाही, साधी सोप्या पद्धतीने केलेली आहे. बेसन पीठ चाळून घ्यायचं, त्याच्यामध्ये लसूण जिरे ओवा एका खलबत्त्यात काढून घ्यायचा, कारण ते गाळावं लागतं ना. पाणी करायचं त्याचं आणि गाळून घ्यायचं. मीठ मिरची टाकायची, सगळं एकात्री हळद बिळद टाकायची त्याच्यात आणि सगळं गाळून घ्यायचं. कारण सोऱ्याचे छिद्र छोटे छोटे असतात ना, मग ते गेलं पाहिजे ना त्याच्यामध्ये. मग ते तुम्हाला बारीक काढायची असती तर बारीक काढा, मोठी काढायची असती तर मोठी काढा. मग ती जशी म्हणावं तशी येते, मध्ये गुटलं नाही तर मग असे मध्ये मध्ये गोळे येत नाही आणि खायला इतकी चांगले. सगळे मला म्हणतात की तुमची शेवले भारी लागती. दाखवते तुम्हाला आणि येडे पाडून दाखवते. हे बघा, किती मोठा घेतला तरी चालेल, तुम्ही जसा लागेल तसा घ्या. अशी शेव झाली बघा. मी आता ही शेव करून दाखवली, पण तुम्हाला आहे ना सोडा वगैरे टाकू नका. मी सोडा नाही टाकीत, नुसतं तेलाचं मोहन घालायचं आणि पीठ मळायचं. सोडा टाकल्याने तेल ओसून घेतं, चांगली नाही